हरिओम. गोंंदवलेकर महाराज म्हणतात त्यांच्या एका अभंगामध्ये, सद्गुरु कृपेचा सागर, भक्ता देई अभय बर. मला रिसेंटली कोणीतरी विचारलं की तुला तुझ्या गुरूंनी काय दिलं. तर मला माझ्या गुरूंनी अभयम दिलं. आयुष्यामध्ये काही झालं, काही आलं, कसंही आलं, तरी ते हँडल करायची ताकद दिली. उद्या काय होणार, पुढे काय होणार, नंतर काय होणार, हे ह्याचा न विचार करायची अफोर्डेबिलिटी दिली त्यांनी मला. आणि ही या ज्या तुम्हाला मी स्टोरीज सांगणार आहेत, हे त्याचे छोटे 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 पार्ट्स आहेत. मी स्वामींकडे 2016 मध्ये पहिल्यांदा आलो. तेव्हा 12वीत होतो मी. कॉन्टॅक्ट जसं झाला तर तसं अकॅडमिकली आगच लावली होती. 12वी मध्ये दिवे लावले होते. त्याच्यानंतर हार्टब्रेक झाला होता रिसेंट. खूप डिप्रेस होतो. बऱ्याच गोष्टी चालू होत्या. स्वामींकडे आलो कारण का असं लक्षात आलं की मनावरती काहीच कंट्रोल नाहीये. कुठल्याच गोष्टी नीट करता येत नाहीये, कुठल्याच गोष्टीवरती नीट फोकस करता येत नाहीये. आणि ध्यान कसं करायचं हे शिकायचं होतं. त्याची पहिली स्टेप मी घेतली होती विवेकानंदांच्या राजयोगातून. तर माझ्याकडे जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये राजयोग आणि योगसूत्र असं दोन्ही होते. पण ते समजायला कठीण आहे. योगसूत्र झिरो झिरो लेवलला योगसूत्र घेणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. आणि राजयोग जरी सुंदर पुस्तक असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय करायचं जे स्वामी सांगतात ते असं कुठेच दिलेलं नाही. सो मला अगदी गायडन्सची गरज होती. मला असं लक्षात येत होतं की कोणीतरी एक्सप्लेन केलं पाहिजे मला की काय एक्झॅक्टली काय करायचं. आणि तेव्हा माझ्या आजीने सांगितलं की अरे हे आहेत. म्हणजे माझ्या आजीकडे ध्यान योगाचं पुस्तक होतं. सो आजी म्हणाली की हे पुस्तक वाच. तर मला काही मराठी तेव्हा नीट वाचता यायचं नाही, म्हणून मी म्हणालो की नाही, पुस्तकावर वाचणार नाही. भेटता येणार असेल तर आम्हाला. तेव्हा काय स्वामीजी कोण, काय ते, काय आहेत, काय करतात, काय शिकवतात, काही माहित नव्हतं. गुरु म्हणजे काय हे पण मला माहित नव्हतं. म्हणजे फक्त गुरु अगदी बेसिक म्हणजे रामकृष्ण हे गुरु होते विवेकानंदांचे एवढंच माहित होतं. पण गुरुचा इम्पॉर्टन्स काय, सिग्निफिकन्स काय, ह्याचा काही काही अंदाज नव्हता. आणि आमची अशा दोनदा एक दोनदा चुकामुक झाली माझी आणि स्वामीजींची. कडकमा त्यांना भेटायचं होतं तर तेव्हा ते बाहेर होते. पण फायनली आमची भेट झाली. आणि ती एक पहिली भेटीची स्टोरी मी आधी पण सांगितलेली आहे, पण ती इतकी सुंदर आहे की मी ती परत सांगणार आहे. मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि नेहमीप्रमाणे वेळ चुकवून गेलो होतो. त्यांनी सांगितलेलं त्याच्या केंद्रासाठी तर मी केंद्रानंतर गेलो. आणि तरी सुद्धा स्वामीजी म्हणाले की ठीक आहे मी येतो, भेटतो तुला. सो मी चंद्रचूड बंगल्यामध्ये बसलो होतो. त्यांच्या हॉलमध्ये बसलो होतो, मेडिटेशन हॉलमध्ये. आणि माझ्याबरोबर आजी होती आणि एक मावशी होत्या त्यांच्या थ्रू कॉन्टॅक्ट झाला होता. आणि तेव्हाच्या सगळ्या आयुष्याच्या परिस्थितीमुळे एक आवाज खूप होता डोक्यामध्ये. नॉईज खूप होता, व्हाईट व्हाईट नॉईज खूप होता. पण आतापर्यंत तसं एकदाच झालंय, म्हणजे त्यांच्याबरोबर झालंय. स्वामीजी येण्याच्या आधी मला कोणीतरी जागा करते असं वाटलं. आणि मन शांत झालं. तेव्हा ऍक्च्युली स्पेस क्रिएट झाली. आणि मी ऍक्च्युली बघितलं दरवाजाकडे. आणि मग स्वामीजी आत आले. आणि स्वामीजी अगदी म्हणजे हे माझ्यासाठी नवीन होतं की असं कुठल्या तरी दुसऱ्या माणसाचा माझ्या कॉग्निशन वरती इफेक्ट होऊ शकतो. सो मी त्यांच्याकडे बघत होतो. आणि ते आले आणि त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये कुठेच वजन नव्हतं की ते स्वामीजी आहेत, ते काहीतरी शिकवतात, ते गीता शिकवतात. कुठेच जडपणा नव्हता. व्यक्तिमत्वाचा भार आपल्याला थोडंसं कळायला लागलं की आपण घेऊन फिरतो, तसं काही नव्हतं. ते आले. ते आले आणि अगदी शांतपणे समोर येऊन बसले. पटकन जे काय बोलायचं होतं आजी मावशीशी ते बोलले. आणि मग नंतर हा आता बोल, म्हणजे विचार आता, अजून वेळ काढायला नको. तर राजयोग वगैरे वाचल्यामुळे मी त्यांना पहिला प्रश्न विचारला ते म्हणजे मला कुंडलिनी जागृत करायची, ती कशी करता येईल. तर स्वामीजींनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले ते आपण इकडे करत नाही. माझ्याकडे 13 प्रश्नांची का 15 प्रश्नांची लिस्ट होती. आणि पहिला प्रश्न होता की कुंडलिनी जागृत कशी करू. आणि बाकी सगळे प्रश्न होते ते त्या पहिल्या प्रश्नावरती हो म्हणतील त्याच्यावरती बेस होते. म्हणून ते सगळे एका पटक्यात निघून गेले.
मग मी त्यांना विचारलं, मग आपण इकडे काय करतो? स्वामीजी म्हणाले की सेल्फ रिअलायझेशन आपण इकडे, सेल्फ कडे जाण्याची प्रोसेस फक्त आपण इकडे करतो, बाकी काही करत नाही. पण त्यांना लक्षात होतं की हा बाउन्सर गेलाय. मग ते म्हणाले की पण तुला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगायचं झालं तर इथपासून इथपर्यंत जाण्याचा, इथे जाण्याचा हा प्रवास आहे. मी म्हणलो ठीक आहे. आता माझ्याकडे प्रश्न फार काही नव्हते, म्हणून मी त्यांना इकडचे तिकडचे काही काही प्रश्न विचारले की हे कसं करता येईल, ते कसं करता येईल, वगैरे वगैरे, आपण हे का करतो. आणि ती पहिली मीटिंग काहीतरी 40 मिनिटं वगैरे झाली. पण त्याच्यामध्ये असं मला लक्षात आलं की एक आपुलकी होती, एक सहजता होती. आणि मला असं लक्षात आलं की मी जसा आहे तसा त्यांच्याशी वागू शकतो, आणि इट विल बी ओके. त्याकडे मग मी हळूहळू केंद्रात जायला लागलो. म्हणजे ते केंद्र घ्यायचे तेव्हा गीता मला माहित नव्हती एक्झॅक्टली काय आहे, महाभारताचा पार्ट आहे हे पण माहित नव्हतं. त्यांच्याकडे जायचो आणि नंतर मग ते गीतेचा श्लोक वगैरे शिकवायचे, समजून सांगायचे. ते फॅन्टसी वाटायचं. आणि मग असं लक्षात आलं की प्रश्न पडतायत, सो मी त्यांच्याकडे स्पेशल वेळ घेऊन जायला लागलो त्यांच्याशी बोलायला, कारण का आधी केंद्राच्या नंतर त्यांच्याकडे जायचो प्रश्नांची लिस्ट घेऊन. ती काय तिकडे, ती काय संपायची नाही. म्हणून ते म्हणाले की तू घरी ये. मग असा करून मी त्यांच्याकडे घरी जायला लागलो. त्याच्यानंतर जितक्या सहजतेने त्यांच्याकडे पहिली भेट झाली होती, तितक्या सहजतेने अनुग्रही झाला. म्हणजे असाच एका केंद्रामध्ये गेलो असताना प्राजक्ता त्यांनी सांगितलं की स्वामीजी अनुग्रह देणार आहेत. आता अनुग्रह म्हणजे काय हे खरं म्हणजे मला माहित नव्हतं. पण स्वामीजी देणार आहेत म्हणून गेला पाहिजे. मी संडेला गेलो. तर तेव्हा सकाळी 8 जण होती, म्हणजे मी 8वा होतो. आणि सात सात बाकी सगळे होते ते त्या आज्या होत्या, आणि मी 8वा होतो. आणि तेव्हा माझा अनुग्रह शेवटी झाला त्या दिवशी सकाळी. तर स्वामीजींनी अनुग्रह दिल्यानंतर ते थोडं बोलले आणि त्यानंतर मला म्हणाले की व्यवस्थित वेळेत होत आहे. मला अतिशय बरं वाटलं की व्यवस्थित वेळेत होत आहे. आणि मी बाहेर जाऊन बसलो, आणि बहुतेक स्वामीजी तोच विचार घेऊन स्वतः बाहेर आले. आणि ते बसल्यावरती तेच परत म्हणाले की व्यवस्थित वेळेत होत आहे. तर मी साईडला बघितलं आणि स्वामीजींकडे बघितलं. स्वामीजींना लक्ष दिलं मी काय विचार करतोय, फक्त हसले. त्यांच्याबरोबर आणि असे प्रसंग बऱ्याच वेळा झाले माझे की अतिशय मोकळ्यापणाने मी वागायचो. आणि त्यांना ते ऍक्सेप्टेड होतं, ऍक्च्युली एक्सपेक्टेड पण होतं, असं पण मला वाटलं, कारण का त्यांच्याकडे मी जायचो ध्यान कसं करायला शिकायला. सो कितीही मूर्खपणाचा प्रश्न असला तरी तो मी अगदी ओपनली त्यांच्याशी बोलायचो. काही मला प्रॉब्लेम असला ध्यानाबद्दलच, मी त्यांना पर्सनल प्रश्न जवळजवळ विचारलेच नाही. पण नॉर्मली माझ्या बाकीच्या म्हणजे अध्यात्म फार मोठा शब्द आहे, पण मेडिटेशनच्या रिलेटेड गोष्टी करताना कसं करता येईल या सगळ्या गोष्टी मी त्यांना अगदी क्लिअरली विचारायचो. त्याच्यातला अजून एक प्रसंग म्हणजे माझं पहिलं शिबिर. तर त्या शिबिरामध्ये अभंग आणि गीता असा पहिल्या दिवशी प्रोग्राम होता. आणि मी तेव्हा 18 वर्षाचा होतो. हा माझा म्हणजे स्वामीजींना भेटून 2च महिने झाले होते. सॅटर्डेला ते शिबिर होतं, सॅटर्डे संडे 2 दिवस शिबिर होतं. मी कपडे वगैरे घेऊन गेलो होतो. पण पहिला दिवस, अर्धा दिवस झाल्यानंतर मला असं दिसायला लागलं की अरे मला बॅडमिंटन खेळायचंय, मला खूप खेळायचं वाटतंय. मग पहिलं लंच ब्रेकसाठी थांबल्यानंतर स्वामीजी तिकडे साईडला खुर्चीवर बसले होते. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या समोर जाऊन खाली बसलो आणि म्हणालो स्वामीजी जातो मी, घरी जायचं मला. ते म्हणाले का रे, काय झालं? स्वामीजी ओव्हरलोड झालाय खूप. ते म्हणाले ठीक आहे जा. असा त्यांच्याकडे दर वेळेला, म्हणजे त्याच्यानंतर मी अमेरिकेत गेलो 2017 मध्ये. दर वेळेला जेव्हा मी परत यायचो सुट्टीमध्ये तेव्हा त्यांच्याशी जाऊन बोलायचो, त्यांना पाहिजे म्हणजे जे पडतील प्रश्न ते विचारायचोच. तर अशाच एका वेळेला त्यांना मी विचारलं होतं की स्वामीजी, तेव्हा मी 20 वर्षाचा होतो आणि माझ्या मित्रांना सगळ्यांना गर्लफ्रेंड्स होत्या. तर मी स्वामीजींना विचारलं की स्वामीजी, हे सगळं मी करतोय, हे उत्तम आहे, पण बाकीच्या गोष्टी ज्या मिस होत आहेत
त्याचं काय करू? तर स्वामीजी हसले होते आणि म्हणाले, तू काळजी नको करू, जे काय व्हायचं ते नॅचरली होईल. माझ्या स्वामींना जर श्लोकाने डिस्क्राईब करायचं असेल, तर महात्मानस्तवान पार्थ हा श्लोक अगदी ऑब्विस चॉईस आहे. कारण का त्यांना कोणीही जर निरखून बघितलं, तर ते गीता नुसतं सांगायचं नाही, ते गीता जगायचे. सगळ्या त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एक एलिगन्स होता. ज्या पद्धतीने ते स्वतःला कॅरी करायचे, म्हणजे त्यांनी कधीही एक्सप्लिसिटली त्यांच्या जवळच्या किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं नव्हतं की त्यांना काय एक्सपेक्टेड आहे, पण सगळ्यांना माहिती असायचं की काय एक्सपेक्टेड आहे, आणि लोक तशी वागायचे. अजून एक प्रसंग म्हणजे याच्याच लाईनीवरती, आणि हा ऍक्च्युली जोपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत मला माहित नाही करू शकतो का नाही, पण मला कर्मयोग हा कन्सेप्च्युअली फार डिफिकल्ट वाटायचा. कारण का निष्काम कर्म किंवा कर्ते पण न ठेवणं हे कसं मला कळायचं नाही, अजूनही कळत नाही. एका केंद्रामध्ये मी स्वामींकडे गेलो होतो, तर मग सगळेच गेले होते, आणि त्यांच्या समोर जाऊन बसलेलो मी, आणि माझ्याकडे जी गीतेची प्रत होती ती मी कोणाला तरी दुसऱ्याला दिली, कारण का त्यांच्याकडे नव्हती, आणि संथा सुरू झाली. तर ऋत्विक कंडक्ट करत होता त्या दिवशी. तर स्वामींनी त्याला एक एक्स्ट्रा कॉपी मागितली. ती संथा चालू असताना त्यांनी प्रेमाने ते पान उघडलं, आणि ते इतकं प्रेमाने उघडलं की जितकं प्रेमाने आपण स्वतःसाठी गोष्टी करतो त्या प्रेमाने, म्हणून मला वाटलं की स्वतःसाठीच बघतायत. आणि ते पेज उघडून त्यांनी मला ती गीता दिली, आणि त्याच्यामध्ये ते माझ्यासाठी काहीतरी करतायत, काहीतरी करण्याचा भाव, काहीतरी देण्याचा भाव असं काहीच नव्हतं. आणि त्या पद्धतीने आतापर्यंत मला कोणीही कुठलीही गोष्ट दिली नाहीये. कर्मयोगाचं प्रॅक्टिकल उदाहरण त्या दिवशी मी बघितलं, की कसं कसं दिलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. पण हे मी सांगितलं तसं, हे एक्सपिरियन्स जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणं अवघड आहे, किंवा मला एक्सप्लेन करणं अवघड आहे. पण जेव्हा मी स्वामींचा विचार करतो, म्हणजे जसं मी त्यांना बघितलं, तसं महात्मानुस्वाम पार्थ हा श्लोक येतोच, पण माझ्यासाठी त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की समत्व चित्ताचे, हे की सार जाण योगाचे, हे जे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलेलं आहे, ते स्वामीजींकडे बघून अगदी स्पष्ट दिसायचं. म्हणजे माझे स्वामी संत होतेच, पण प्रायमरीली ते योगी होते. भक्ती नव्हती का? तर भक्ती होतीच. राम मंदिरामध्ये जेव्हा ते रामाची पूजा करायचे तेव्हा ते भाऊक व्हायचे. 2017च्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा ते मोठ्या स्वामींबद्दल बोलत होते, तेव्हा त्यांचा कंठ दाटून दाटून आला होता. हे बघितलं आपण. पण तरी सुद्धा कुठल्याही जीवनाच्या परिस्थितीमध्ये, कुठल्याही सर्कमस्टान्स मध्ये अतिशय लेवल माइंडेड, अतिशय बॅलन्स होते. त्यांचं आजारपण चालू असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी दाखवल्या. एक म्हणजे त्यांचं कर्तव्य दक्षता, म्हणजे त्यांची मेजर सर्जरी होण्याच्या अलीकडे 1 तास ते डिक्टेशनचं काम करत होते. हे माझ्यासाठी अनबिलिव्हेबल होतं. त्यांना वेळ जिथे जिथे काढता येईल, जिकडून जिकडून काढता येईल, कुठलीही कंडिशन असली तरी सुद्धा ते आपल्यासाठीच हे सगळं मटेरियल क्रिएट करत होते. बाय ट्रेनिंग रिसर्चर होते, आणि तो जो त्यांचा रिसर्चर माइंडसेट होता, तो जो मेटिक्युलसनेस होता, त्यांच्या नोट्समध्ये दिसायचा, त्यांच्या प्रत्येक ऍक्शनमध्ये दिसायचा, त्यांच्या स्वाध्यायांमध्ये दिसायचा. आणि एखादी गोष्ट ग्रेसफुली कशी हँडल करता येईल हे ते दाखवायचे. त्यांच्या याच पिरियडमध्ये त्यांच्याकडे मी एकदा गेलो होतो, त्यांच्या सर्जरीज वर चालू होत्या, झाल्या होत्या, आणि मी त्यांना म्हणत होतो की स्वामीजी हे तुम्हाला का होत आहे? म्हणजे रामकृष्णाला कॅन्सर झाला, रमण महर्षींना कॅन्सर झाला, तुम्हाला का, अशा लोकांना का होत आहे सगळं? तर तेव्हा मला ते म्हणाले होते की कुठले प्रश्न विचारायचे नाहीत, ह्याच्यावरती मी पुस्तक घेणार आहे. त्याच्यामध्ये हा प्रश्न पडतो.
पण तुला सांगायचं झालं उत्तर तर जगत मातेची इच्छा. ते इतकं ग्रेसफुली आणलं होतं तुम्ही. तेव्हाचा दुसरा प्रसंग आहे. तेव्हा असंच मी त्यांच्याकडे गेलो होतो दुपारी. आणि त्यांची सर्जरी झाल्यानंतर काही आठवडे त्यांना बाहेर पडू दिलं नव्हतं घराच्या. आणि त्यांना रिस्ट्रिक्शन मुळातच आवडत नसल्यामुळे त्यांना त्यांना वीट आलेली घरात बसायची. आणि तेव्हा तेवढ्यात बाके काका आले त्यांची नवीन नॅनो घेऊन स्वामींना दाखवायला. स्वामींना ऑपॉर्च्युनिटी दिसली. स्वामीजी म्हणाले चल. आशाताई मागे मागून सांगत होत्या बाके काकांना की त्यांना चालवू देऊ नकोस. तर बाहेर पडल्या पडल्या बाके काका ट्रॅव्हल सीटकडे निघाले. स्वामीजींनी त्यांना इशारा केला. बाके काका पळून पॅसेंजर सीट पाशी गेले. आणि स्वामीजींनी त्यांच्या बंगल्यापासून अलंकार पोलीस चौकीच्या पर्यंत गाडी 80च्या स्पीडने नेली होती. आज स्वामीजी देवाचं दर्शन पर्सनली घडवतात का काय असं सगळ्यांना वाटत होतं. पण अशी मजा यायची या सगळ्यामध्ये. कायम एक लाईटनेस होता. कायम एक जो अध्यात्माला आपण सिरियसनेस वर असतो तो काहीच नव्हता. अतिशय लाईट ठेवायचे, अतिशय प्रॅक्टिकल ठेवायचे. आणि असे प्रसंग सांगायचे झाले तर खूप प्रसंग आहे. आता ते देहात नाहीयेत पण ते कधीच माझ्याबरोबर नाहीयेत किंवा माझ्या पाठीमागे नाहीत असं एकदाही वाटलं नाही. प्रत्येक पावला पावलावरती त्यांची कृपा आहे असं लक्षात येतं, असं जाणवतं. आणि त्यांचा आतूनच आवाज येतो की अरे मी कुठे जाणार, मी इथेच आहे. पण तरी असं वाटतं की आपली भेट कधी होणार, पुन्हा कधी होणार. तर गोंदवलेकर महाराजांचा अजून एक आठवतं, अजून एक अभंग. जन्म मरणाचे शेवटी गुरु शिष्या दोघा भेटी, तेव्हा नामकंठी अखंडित राहिलं. हरिओम.